जा, मला लेट होत असेल तर वाटल्यास काकूचा घरी सोडा, ड्रॉप करा. आम्ही सगळं डिस्कस करतो दोघे, वाटल्यास डिनर करतो आणि मग तिला मी घरी सोडतो. ऑफिस खूप लांबलं तर मग उद्या सकाळी तिला घरी सोडतो. असा कुठला हा देश आहे तिथे मुलगी ओव्हरनाईट राहते आणि मग त्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतात? मला हे म्हणत नाही असं. आता जर 7 नंतर जर डिस्कशन सुरू राहिलं ना तर कंपनी पॉलिसी आहे वी हॅव टू टेक कस्टमर्स फॉर डिनर. डिनर कशाला म्हणतो काका असं काय करताय काका? मुळात मी सांगतो काय तर मॉरिशस झालं परदेश. परदेशात तिथे टायमिंग वेगळं आहे, आपलं टायमिंग वेगळं आहे. तरी माझ्या कॉन्सलेटने मला सांगितलं बाबा रात्री 11 वाजता नाही, मला क्लायंटला बघायचंच आहे. 11 वाजता मी तुमच्या घरी कुठे येणार? मग आम्ही दोघं एकत्रच थांबतो. बघू शकता तशा ते म्हणाला की उरलेले जे 2 क्लायंट आहेत त्यांना पण बघायचे, तर आम्हाला दोघांना नाही. तुमचं काय असतं नाही वेगळंच काहीतरी देश आहे. एकच फक्त एक जेन्सी वाला हे चालतं. नवीन गोष्टी निघतात, आम्हाला काही माहिती खूप बदलत राहतात. इंटरनॅशनल रूल्स एवढे आहेत ना. आता झाले ओव्हरनाईट काय राहायचं नाही. मुलगी आहे ती जेवण वगैरे झाली की माझ्या घरी पाठवून द्यायची माझ्या मुलीला. जास्त वेळ ओव्हरनाईट वगैरे नाही. जास्त वेळ लागला तर आम्हाला नको विजा म्हणून सांगायचं त्यांना. असं लगेच एक मॉरिशस झालं म्हणजे झालं असं नाही होता ना. आमच्याकडे लोक 15 ऑप्शन बघतात. तुम्ही एक बघून कसं काय लगेच उत्तम ऑप्शन तुम्ही दिल्यावर कशाला जायचं? हीच काय माझी मुलगी आहे ती. तरी वीर बघा काय सौंदर्य आहे बघा. ग्रीक सौंदर्य आहे, ग्रीक सौंदर्य. हे गिरीक आहे. ग्रीक सौंदर्य म्हणजे तुम्ही ग्रीसलाच निघा पाहिजे. ग्रीस चला माझ्याबरोबर ग्रीसला. मी असलं ग्रीस दाखवून तुम्हाला. तुम्ही म्हणाल एक्सपिरियन्स आहे हा माणूस, म्हणजे हा माणूस एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ह्याच्याबरोबर मज्जा म्हणजे मज्जाच, म्हणजे खूप मज्जा. माझ्याबरोबर ग्रीसला फिरा, नाही तर घोडबंदर रोडला फिरा, मजा. विजाच्या फॉर्मवर लावायला फोटो. नाही तुमचं ते छोटं तुमचा फोटो आला, सेल्फी आला तर मग विजा घेतो. कुठला देश आहे जिथे मुलीबरोबर सेल्फी चालतो पण आई बाबांचा छोटा छोटा फोटो? हा कुठला देश आहे? आणि ती जेन्सी आहे ना, सगळ्यात लहान जे असेल टूर मध्ये ते सगळ्यात लहान तिचाच फक्त सेल्फी. सेल्फी नाही, आपण एक सेल्फी काढूया. आपण ग्रीसला गेलो आणि आपले हात काळे झाले तर खरं सांगू काय? हे खरं सांगू, एवढा निखळ, निरागस, स्वच्छ आणि फ्रेश विनोद मी बऱ्याच वर्षात ऐकला. कोविड नंतर तुम्ही परत एकदा करा. परत एक आता परत तसाच माहित नाही. त्याचं मग ते इम्पल्सिव्ह सुचतो ना. करून किती वेगळा करणार आपण ग्रीसला गेलो आणि आपले हात काळे झाले तर पण सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. ग्रीस मला आवडलंय. ग्रीसच्या वाळूमध्ये बिकिनी घालून असं पगडायचं. वा वा. आणि मग तिथले स्थानिक आले आणि देव असा सापडला, देव असा सापडला असं म्हणून गाडं टाकलं. तुमच्यावर काय तिघीची जाऊन बिकिनी तेवढी लागेल हे आधी मग करायचं. मला सांगणार नाही, हे आधी सांगतोय. हा मला घालायची, मग घरी घालायची बिकिनी, तिकडे नाही घालायची. फोटो बिटो काढणार लोक, बरं मला चालायचं नाही हे फायनल आहे.
हे असं तुम्ही तुमच्या बायकोला डॉमिनेट करू शकत नाही. तस्मै उत्तेल. गप्पा बसा. हे असं सतत तुम्ही आईंना डॉमिनेट करत आलात ना, हे बघवत नाहीये मला इथे. तुम्ही तुमच्या बायकोला करा डॉमिनेट. म्हणजे माझ्या बायकोला जर डॉमिनेट केलं नाही, गाठ माझ्याशी आहे लक्षात. आणि सतत मला माहिती देतं पप्पा 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 करायचं नाही. तू माझी कार्टून मी तुझा कार्टून आपण दोघं करायचंय. कळलंय तुम्हाला? उद्या जर तिला डॉमिनेट करायचा प्रयत्न केला तर मी जबान खींच लूंगा. मारेन तुला. तू मगापासून बघतोय माझ्या मुलीला, तू काय डान्स मारतोस तिच्यावर? अड्ड्यात गेला तू आणि तुझी ही ट्रॅव्हल कंपनी. आता इथून जाणार आहोत घरी. तुला फिरायचंय ना? त्यांच्या बिल्डिंगच्या अवतीभोवती 4 फेऱ्या मारायच्या. तेवढा तुला सांगतो, तू कधीही यायचं नाही. चल घरी. अग्नीच्या भोवती मार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे ऑफिसला गेले ना की मी तुम्हाला फोन करते. मग रील्सचं ठरवलं. मी फोन करते. मुलीचं यार कार्तिक यार स्किट बदललं, को-ऍक्टर बदलले, तुला पण आणला. परंतु पोरगी काय मिळतच नाहीये यार. चालेल मला नाही करायचं काय. अतिशय क्यूट परफॉर्मन्स. हसून पुरवड लागली. खूप मजा आली. वा हसून कशी जातात सई. मॅड परफॉर्मन्स होता तुमच्या तिघांचंही डेअरिंग अपार्ट होतं. राऊत एक टिप देते एक्सपिरियन्सनी की जेव्हा आपण डेस्परेटली कुठल्या तरी गोष्टीच्या मागे लागतो ती गोष्ट अजून लांब पडते. ज्या दिवशी तू हे मुलींचा विचार सोडशील तुला अशी मुलगी त्यासाठी ऑल द बेस्ट. हे करणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे मला माहिती आहे. हे करायला पाहिजे. ऑल द बेस्ट. मंडळी अक्का आई म्हणणारा बाबांचा लाडका कुलदीपक तुम्हाला आठवत असेलच. आज तो पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे हा मंच गाजवण्यासाठी. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया विनोदाची रमणलेखा प्रसाद कांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभ्रम आणि कोकण कोहिनूर ओंकार भोसले यांचं. माझी फेवरेट ब्लू जीन्स नाही का ती शॉर्ट जीन्स ती मला मिळत नाही. मी खूप शोधलं पण मला सापडतच नाही. कशी सापडेल तू घातली आहेस. मी आई इकडे सोडून मी सगळीकडे बघितलं. मला राजा आई केस होत्या म्हणजे काही लिस्ट वगैरे काय बनवलीस ना मला सांग. म्हणजे काय घ्यायचंय काय नाही काय राहून नको जायला ना. तू ते सगळं सांग मला. चालेल चांगलं असायला पाहिजे सगळं. आई मी वाचतो तू चेक कर. हा सांग. 25 टूथपेस्ट 25 घ्यायचे. 12 सनस्क्रीन लोशन घ्यायचे ते पण. 5 किलो शॅम्पू. 19 बनियान. आज घेतलेत मी. भरल्यात तर 14 घ्यायचे. चालेल आई पण तिकडे आई थंडीमुळे मला कुडू वाटेल ना. मला थर्मल्स पण घ्यायला लागतो. मी 10-12 मागवून ठेवते. लिस्ट आहे त्यानुसार सगळे. रात्री जाऊया पान खायला जाऊया. आलो जेवण तर रात्री जाऊया आपण. फाईन कॉस्ट थिटा 3 वर्ष गॅप तरी तिथेच. साइन कॉस्ट थिटा 3 वर्ष माझे डोळे तरसलं ते दृश्य बघायला. बोला बाबा माझेही पोट आसूसलेत बाबा ते शब्द बोलायला. अगं आई
अरे माझ्या लेकरा, अगं गाई अरे माझ्या लेकरा. प्रचंड राग येतो या वाक्यांचा पण मीच करत होतो हे वाक्य. मी पण येते. अगं गाई अरे माझ्या लेकरा. परम पूज्य तात आहे हा. त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतेस का? अरे अरे दर्जा हे ऐका चांगलंय चांगलं क्या हो हा काय पसारा करून ठेवलास? काय नाही, त्याला फिरायला जायचंय ना, त्याच्यामुळे सगळी बॅग भरत होते. ऐका ना, त्याला जरा एक 13 लाख रुपये देता का? किती? नाही म्हणजे म्हणजे का 13 लाख नाही, म्हणजे खरं तर 12 लाखच पाहिजे, पण तसं त्याला काही गरज लागली मध्ये तर जास्तीचे लाखभर रुपये असलेले बरे असतात ना. होय. 13 लाख. हो. उद्या बळा 13 लाखाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? 13 याची लायकी. 13 ला इंग्लिश मध्ये 13 म्हणतात आणि याला 13 लाख रुपये देऊ. बस बस. जीवेला लक्षात कसा मारत नाही? 13 लाख रुपये मागताना कशाला कशाला सांगतो बाबा सांग सांग. मला आहे ना देशाकडनं जायचं. बाबा. देशी अंगावर येते. लांब जा, लांब जा. कुठे जायचं? देशाकडनं म्हणजे आई हा बाबू. माणसाची जिज्ञासा कमी असते की आई, माझा सूर तुमचा. हे नको करायला जाऊ सर तिकडे काय करताय हो तुम्ही? मारताय कशाला? चांगलं समजावून सांगतोय तो. इथे बस. ध्यान देतोय तुम्हाला काहीतरी. बोल बाळा. कुठे जायचं? देशाकडनं म्हणजे म्हणजे बाबा केल्याने देशाटन पंडित मित्र सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येतसे फार कवी मोरोपंत. आई, हो, सोडा यांस. आता बोल. आता बोल. आता नशाटन टनाटन. नाही रे बाबा. वाचून बोलतोस आणि मला शांतपणा शिकतो. इकडे नीट सांग लवकर लवकर इकडे. काय करायचं तुला? देशाटन म्हणजे आपण देशाटन म्हणजे देशाच्या विविध भागांमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी केलेला प्रवास. देशाटन देश म्हणजे राष्ट्र, अटन म्हणजे फिरणे. काय करायचं? कशाला? देशाटन कशाला करायचं म्हणजे बाबा मला संपूर्ण देश बघायचा आहे. अरे पण देशाला तुला बघायचंय का? तुला गेलास देश बघायला आणि देश बोलला मला याला दाखवायचंच नाही तर काही बोलतोय बाबा, काही बोलताय. तू काय बोलतोस? हे काय नवीन खूळ काढलंयस? नवीन आहे बाबा. बाबा नवीन नाही, तुम्ही बसा. कशाला? ते बसा बसा. आई केवढं झालं? तू नको येऊ, तुझं लय झालंय. बोल. हे काय नवीन खूळ काय? नवीन आहे बाबा, नवीन आहे. नवीन आहे बरेच दिवस सतत माझ्या डोक्यात एक विचार येत होता. मला सांगा बाबा, तुम्हाला माहिती आहे आमिर खान त्याच्या मुलाला काय म्हणाला की तुला काही वेगळं करावंसं वाटलं ना तर त्याच्या आधी तू संपूर्ण देश बोलू, म्हणजे तुला नेमकेपणानं आपली माणसं कळतील, भाषा कळतील, संस्कृती कळेल, विविधता कळेल. आणि पंकज त्रिपाठी पण म्हणाला During periods, extra long days mean extra tension of leakage. That's why new Stay-Free Secure Excel is wider at the center and its leak-lock technology gives up to 12 hours of long-lasting protection. New Stay-Free Secure Excel, extra protection for extra long days. कहते हैं चीजों से बचते हैं. यहाँ तो हमारा दिन है. You're watching also Asian Paints, where the heart is. Only Choco Paints, क्योंकि only इस कुकी में है कैडबरी.
चलती टर्बो 212 लॉन्ग रेंज की ना हो टेंशन बिजनेस ओनर्स के पास ऑयल टर्न ईवी बंद आज सिर्फ 5,15,000 रुपए से जाओ देश घूम के आओ इन्हें 13 लाख दे दो काय केलाय रे छान चालतं ना कुठच्याच मध्ये काय केला बरं. मी कोण